हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. तुम्हाला सगळ्यांना ह्या सकाळच्या प्रसन्न सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा अद्वैतला मिळालेला पुष्पगुच्छ आहे. याच्यात जरबेराचे फुलं आहेत, गुलाबाचे फुलं आहेत आणि हे पहा असं छान आहे, मस्त. असंच फुलांसारखं तुमचं आयुष्य सगळ्यांचं टवटवीत राहो. तर आजचा विषय फार महत्वाचा आहे, हो की नाही? आजचा विषय आहे वेळ. वेळ म्हणजेच टाइम. टाइम इज अ मनी. हे पहा, मी आज हे घातलेलं जे आहे ना, हे सोनाटाचं माझं नवीन घड्याळ आहे. मला काळं एक घड्याळ कधीचं हवं होतं. तर वेळेचं महत्त्व हा सगळ्यांच्याच आयुष्यातला अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे वेळ. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? तर ज्याची सुखाची वेळ चाललेली असते, ज्याचे आनंदाचे दिवस असतात, तर त्याला तो वेळ कसा गेला हेच जाणवत नाही. पण ज्यांचे मात्र दुःखाचे दिवस असतात, ज्यांचा वाईट काळ चाललेला असतो, तर त्यांना मात्र वेळ जाता जात नाही. म्हणून म्हणतात ना, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, है की नाही? तर त्यामुळे वेळेला खूप महत्व आहे. असं म्हणतात, एक गाणं आहे बघा, तुम्हाला आठवतं का हे गाणं? दिल की घडी अरे घडी घडी न जाने करे क्यू टिक टिक टिक. अजून एक मराठीतलं गाणं आहे स्वप्नील जोशीवालं, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. अजून केल्याने होत आहे रे, आधी वेळच काढली पाहिजे. वेळ हा दोन्ही अर्थाने म्हटलं पाहिजे. वेळ काढला जातो आणि वेळ आली असं म्हणतो ना. तर चांगली वेळ आली किंवा वाईट वेळ आली, त्याच्यावरती आज वाईट वेळ आली असंही म्हणतात. जेव्हा कुठेतरी कोणाला तरी अपयश येतं तेव्हा असं म्हटलं जातं. असं म्हणतात की वेळेला कितीही पैसे द्या, पण एकदा पाठ फिरवून गेलेली वेळ जी असते, म्हणजे जो काळ उलटून गेलेला असतो, तो मात्र परत येत नाही. सो टाइम इज अ मनी. त्यामुळे ह्या प्रत्येक क्षणाचं, वेळेच्या प्रत्येक ह्याचं, सेकंदाचं महत्व हे आपल्याला पटलं पाहिजे. वेळ ही जखमा देते. वेळ ही जखमा देते म्हणून घड्याळाला काटे असतात, फुलं नाही. हा एक नवीन कोट मी आत्ता वाचला. म्हणूनच वेळेला इतकं हे केलं जातं. तुम्हाला आठवतं का, पूर्वीचं महाभारत सिरियल होतं, म्हणजे माझ्या लहानपणी जे महाभारत सिरियल होतं, ज्याच्यामध्ये नितीश भारद्वाज आणि हे सगळी स्टारकास्ट होती. तर हरीश भिमानी यांना कालचक्र म्हणून, सूत्रधार म्हणून त्याच्यामध्ये त्यांचा आवाज वापरलेला होता, हरीश भिमानी यांचा. आणि मैं काल बोल रहा हूं अशी ती महाभारताची सुरुवात असायची. आणि मग त्या एपिसोडमध्ये काय काय झालं हे तो काळ सांगायचा, किंवा मागचा जो काही घडून गेलेल्या घटना आहेत ते कालचक्र सांगायचं. तर ते वेळेचं महत्व हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे. एक इन टाइम म्हणून जस्टिन टिम्बरलेक आणि मिला कुनिस यांचा एक पिक्चर आहे. तर तो जस्टिन टिम्बरलेक जो असतो ना, जस्टिन टिम्बरलेक हा एक सोशल नेटवर्किंग साईट, मला आता लक्षात नाही, बहुधा ट्विटर असेल किंवा काय, त्याचा मालक पण होता बरं का. पण जस्टिन टिम्बरलेक हा ऍक्टर है ना. तर तो आणि मिला कुनिस, ॲस्टन कुच्चरची बायको बहुधा, मला ते नीट नाव नाही लक्षात, सॉरी. ज्यांना कुणाला माहिती असेल त्यांना सॉरी म्हणून टाकते, आधी चूक झाली असेल तर. तर इन टाइम म्हणून पिक्चर होता. त्याच्यामध्ये ना हाताला ना, प्रत्येकाच्या हाताला घड्याळ असतं. म्हणजे माझं जे आज आयुष्य आहे, तर त्यातले तेवढे तेवढे पॉइंट हे कमी होत जातात. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस हे करायचं, म्हणजे ते पैसे कमवायचे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घड्याळ आहे, म्हणजे तुमच्या हाताला जे घड्याळ लावलेलं आहे, त्यातनं पैशांसारखा वेळ हा खर्चला जात असतो, अशी ती कन्सेप्ट होती. आणि मग ती जी मिला कुनिस असते, ती श्रीमंत बापाची मुलगी असते. मग श्रीमंत तो का असतो, तर तो त्याच्याकडे फॅक्टरीमध्ये काम करणारे जे वर्कर असतात ना, तर त्यांचा प्रत्येकाचा टाइम काढून घेत असतो.
टाइम कन्झ्युमिंग असं म्हणतात ना, तसा तो टाइम काढून घेत असतो आणि म्हणून तो श्रीमंत होतो आणि त्याची ती मुलगी असते. आणि हा जस्टिन टिम्बरलेक हा अतिशय सामान्य मुलगा असतो, पण त्याची आई मरताना तिचं जे आयुष्य असते ते घड्याळाच्या रूपाने, म्हणजे ते आयुष्य ती त्या मुलाला देते आणि त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यात जास्त टाइम तयार होतो. आणि मग अशा वेळेला हा मुलीचा बाप त्याच्या मागे लागतो. अशी काहीशी ती कन्सेप्ट होती. पण मी म्हटलं की मला असं वाटतं की हे आपल्या खऱ्या आयुष्याशी सुद्धा खूप निगडीत आहे. म्हणजे तुम्हाला असं, आपण टाइमपास, मराठीत पण एक पिक्चर आहे ना टाइमपास नावाचा, टाइमपास 1, 2 वगैरे, तर टाइमपास असा करणं हे योग्य नसतं. कारण कसं असतं माहिती का, की टाइम हा तसाही पासच होत राहतो. तो तुम्ही काहीही नाही केलं ना तरी क्षणाक्षणाला तुमच्या आयुष्यातनं क्षण हा सतत सुटत राहतो. क्षणाचा धागा हा सतत सुटत राहतो. क्षणाचे जे मोती असतात ना ते सतत सतत असे ओघळत राहतात. त्यामुळे टाइमपास करणं हे इतकं काही योग्य नाही. आणि त्यांनी जी ती कन्सेप्ट वापरलेली आहे की टाइम इज व्हेरी प्रेशियस, म्हणजे ते तुम्हाला परत मिळवता येत नाही अशी ती गोष्ट असते. की वेळ जी असते किंवा जे क्षण आहेत ते तुम्हाला परत मिळवता येत नाही. तुम्हाला लहानपणी ना बर्थडेचा खूप आनंद मिळत असतो बरं का. पहिला बर्थडे, दुसरा बर्थडे, तिसरा, अगदी म्हणजे जेव्हा 5 वर्षापर्यंत मुलांना बर्थडेचं इतकं वाटत नाही, 3 वर्षापासून 3 ते 5 वर्षाच्या मुलांना थोडं थोडं बर्थडे बद्दल कळायला लागतं. पण ते जसे जसे मोठे होतात ना तसं त्यांना बर्थडे सेलिब्रेशन ही खूप आवडीची गोष्ट सगळ्या मुलांची व्हायला लागते. आणि जेव्हा मुलं अगदीच म्हणजे मोठे होतात किंवा जेव्हा तरुण होतात तेव्हा ते मग मित्रमैत्रिणींबरोबर सगळं एन्जॉय करत असतात. त्यामुळे त्या बर्थडे पार्टीज वगैरे लहानपणापासून मुलांच्या होत असतात. पण जसा जसा तुम्ही अगदी मोठे व्हायला लागतात, मॅच्युअर व्हायला लागतात, 30शी पासून पुढे तुम्ही जेव्हा जायला लागतात, 40शीच्या नंतर स्पेशली, तेव्हा तुमचे जेव्हा बर्थडे येतात ना तेव्हा तुम्हाला त्याचा इतका आनंद नाही होत. कारण कुठेतरी ही नोंद घेतली जाते की आता 40 वर्षाचे झालो. आपलं आयुष्य जर समजा 80 वर्ष असं धरलं तर 40 कमी झाले किंवा 50 झालो तर 50 कमी झाले असं, आणि 30च राहिले असं ते नोंद मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये ती घेतली जाते. त्यामुळे वेळेचं महत्त्व हे तुम्हाला लहानपणी इतकं जाणवत नाही. तुम्ही सहजपणे अगदी अल्लडपणे राहतात, 30शीपर्यंत तुम्हाला इतकं वेळेचं महत्त्व जाणवत नाही. पण जसं जसं तुम्ही 30शीच्या नंतर पुढे सरकायला लागतात, तुमचं आयुष्य जसं पुढे सरकायला लागतं तेव्हा तुम्हाला वेळेचं महत्त्व खूप वाटायला लागतं. आणि मग तेव्हा तुम्हाला असं लक्षात यायला लागतं की आपल्याकडे आता वेळ कमी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुठला तरी दुर्धर आजार होतो आणि तेव्हा त्याला जेव्हा जाणवतं की आपल्याकडे वेळ कमी आहे, तेव्हा त्याला वेळ कमी पडायला लागतो की हे मला लवकरात लवकर ह्या गोष्टी केल्या पाहिजे, माझ्या आयुष्यातले काही जे हे असतील त्या गोष्टी मला सॉर्ट आउट केल्या पाहिजे. त्यामुळे वेळेचं महत्त्व हे सगळ्यांनाच वेळीच जाणवलं तर ते खूप चांगलं असतं. आणि जवळच्या लोकांना, आपल्या लोकांना जर तुम्ही वेळ दिला तर तेही तुम्हाला पुढे वेळ देतील आणि तेही तुमच्याबरोबर राहतील. आणि ह्या सगळ्या वागण्याचा सकारात्मक असा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडेल. त्यामुळे वेळेचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे वेळेचं महत्त्व हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेला पैसे देऊन सुद्धा चालत नाही, कारण ती एकदा पाठ फिरवून गेली की ती काही तुमच्याकडे वळून येत नाही. तर असं आज आपण वेळ ह्या विषयावरती बोललो. त्यामुळे आता हा सगळा जानेवारी चाललेला आहे आणि आता हे जे जानेवारीचे नवे दिवस आहेत नवीन वर्षाचे 2025चे, तर इथे तरी आपल्याला सगळ्यांना ही जाणीव व्हावी आणि आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपला वेळ व्यतीत करावा, आपल्या कुटुंबियांना वेळ द्यावा असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ करण्याचं प्रयोजन होतं की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते पण मला कॉमेंट करून सांगा. आयुष्यामध्ये आपण सगळेजण खूप काही गोष्टी लाईटली घेत राहतो. तसंच बायकांचं सुद्धा एक बॉडी क्लॉक असतं. म्हणजे पुरुष खूप उशिरा पण लग्न करू शकतात, पण बायका मात्र खूप उशिरा लग्न नाही करू शकत, कारण त्यांचं एक बॉडी क्लॉक असतं. आणि ते बॉडी क्लॉक हे टिकलिंग सुरू होतं. ही कन्सेप्ट ही फॉरेन कंट्रीजमध्ये आहे, पण आपल्याकडे मात्र पूर्वीपासून या गोष्टींना हे केलं जायचं. त्यामुळे तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या आजी, आई, नातेवाईक ज्या वयस्कर बायका असतात तर त्या म्हणतात ना, मुलीचं योग्य वेळेत लग्न झालं पाहिजे, कारण ह्या सगळ्या पुढच्या ज्या गोष्टी असतात त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात तर ते योग्य वेळेमध्ये लग्न जर झालं तर मुलीला मुलं बाळ होण्याच्या दृष्टीने ते काम जरा सुकर होतं, सोपं होतं. म्हणून तो सांगण्याचा असा उद्देश असतो.
त्यामुळे हे तुम्ही ऐकलेलं असेल बरं का, त्याची वेळ आली होती असंही म्हटलं जातं की असं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत हे झालेलं होतं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंही म्हणतात. तर अशा वेळ ही कन्सेप्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे वापरली जाते. बरं, आज आपण वेळ ह्या विषयावरती गप्पा मारल्या. तुम्ही सगळेजण तुमच्या आयुष्यातला एवढा बहुमूल्य वेळ काढून आणि माझे व्हिडिओ बघतात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. आज मी नेसलेली साडी आहे कोटा डोरिया. मिनल म्हटली की तिला साड्यांची आवड आणि मिनल म्हटली की ती साडी बखर एका साडीची ह्या विषयावरती बोलत असते. तर आजची साडी आहे कोटा डोरिया आणि ह्या साडीवरती मी व्हिडिओ केलेला आहे या साडीचं महत्त्व सांगणारा. तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. या साडीची लिंक जर मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नाही तर त्या व्हिडिओच्या खाली मात्र लिंक आहे कारण याची कुठून घेतलेला आहे. आणि हे जे आहे ना, हे गळ्यातलं माझ्या मैत्रिणीने म्हणजे वैशाली जमादार शिवलीज क्ले आर्ट हिने ते केलेलं आहे आणि मॅचिंग आहे. मला खूप आवडलं. आणि हे माझं घड्याळ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. थँक्यू. मैत्रिणींनो, आज मी नेसलेली साडी आहे कोटा डोरिया अशी साडी. हे पहा, सगळं वेलबुट्टीचं असं डिझाईन आहे, पाना फुलांचं. आणि साडी अशी श्रीखंडी पिवळी अशा रंगाची साडी आहे ही. त्याच्यावरती लाल आणि हिरवे असे फुलं आहेत. कोटा डोरिया ही एक प्रसिद्ध साडी आहे. राजस्थानच्या कोटा या शहरावरून याला कोटा डोरिया असं नाव पडलं कारण ते डोऱ्यांचं असं चेक्सचं डिझाईन असतं याला, दिसतंय, तर त्यामुळे असं नाव पडलंय. मी इथे बाहेर शूट करते आहे त्यामुळे त्याचा आवाज जरा बेअर कराल सगळेजण. माझ्या शेजारी म्हणजे लाडके लाडके झाडं आहेत जे मला मॅचिंग आहेत आणि त्याच्यावरती मॅचिंग हे मी माझ्या मैत्रिणीने म्हणजेच वैशाली जमादार शिवली हिने केलेलं शिवलीज क्ले आर्ट याचे हे गळ्यातलं कानातलं घातलेलं आहे. कानातलं पहा, त्यालाच मॅचिंग आहे, सेम आहे ना. तर हे जे कॉम्बिनेशन आहे ना, पिवळं हिरवं लाल असं जे कॉम्बिनेशन आहे जे माझ्या साडीवर आहे तेच या गळ्यातल्या कानातल्यावरती आहे म्हणून हे खूप छान मॅच होत आहे. आणि त्याला मॅचिंग हे माझं नवीन घड्याळ आहे सोनाटाचं, ब्लॅक कलरचं. मला खूप दिवसांपासून एक ब्लॅक कलरचं घड्याळ हवं होतं. तर दिल की घडी अरे घडी घडी न जाने करे क्यू टिक टिक टिक. सगळ्यांना हे पा, मी साडी अशी थोडीशी लांबून दाखवण्याचा प्रयत्न करते पण मला खूप काही ती दाखवणं शक्य नाहीये कशी दिसते ते. आणि हे त्याच्यावरती इकत प्रिंटचं ब्लाऊज आहे, हे रेडीमेड आहे. मी साडीतलं ब्लाऊज काढलेलं नाही कारण ही साडी मुळातच खूप पातळ असते आणि त्यात ते ब्लाऊज काढलं की ते नीट शिवलं जात नाही इतकं पातळ, म्हणून हे मी रेडीमेड कॉटनचं ब्लाऊज घातलेलं आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.